आज सकाळी सूर्य उगवताना जर तुम्ही नीट पाहिलत ना, तर कदाचित तुम्हालाही जाणवलं असेल की तो नेहमीसारखा वाटत नव्हता. जणू काही तो स्वतः काहीतरी सांगायला आला होता. पण आपण आपल्या धावपळीच्या आयुष्यात थांबून ऐकायलाच वेळ काढला नाही. खरं तर काही दिवस असे असतात जे मोठ्याने बोलत नाहीत, पण शांतपणे संकेत देतात. आणि त्या संकेतांकडे दुर्लक्ष झालं तर आयुष्यात सर्व काही असूनही आतून रिकामेपणा जाणवतोच. असाच एक अतिशय शक्तिशाली आणि अर्थपूर्ण दिवस म्हणजे रथसप्तमी. हा दिवस केवळ सण म्हणून साजरा करण्यासाठी नाही, तर असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेव स्वतः आपल्या रथातून पृथ्वीवर ऊर्जा पाठवत असतात. पण नेमकं या दिवशी असं काय घडतं? का म्हणतात की रथसप्तमीला केलेली अगदी छोटी चूक सुद्धा परिणाम दाखवते आणि योग्य पद्धतीने केलेली पूजा आयुष्याला नवी दिशा देऊ शकते? याच कारणांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. रथसप्तमीला कोणाची पूजा करावी, व्रत कोणी करावे, त्याचे नेमके लाभ काय आहेत आणि हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने कसं करता येईल हे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, प्रेरितच विश्वाला लाईक करायला विसरू नका. रथसप्तमी यंदा 24 जानेवारी पासून सुरू होत आहे आणि उदय तिथीनुसार रविवारी 25 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे यंदा रथसप्तमी रविवारी येत आहे आणि रविवार म्हणजे सूर्यदेवाचा दिवस. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अजूनच वाढलेलं आहे. पंचांगानुसार तिथीची सुरुवात 24 जानेवारी रोजी रात्री 12:39 सुरू होईल आणि 25 जानेवारी रोजी रात्री 11 वाजेपर्यंत राहील. ज्योतिषशास्त्र असं सांगतं की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो ना, त्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं असतं, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात पुढे जाण्याची ताकद मिळते. सूर्य म्हणजे फक्त ग्रह नाही, तो आपल्या शरीरातील चैतन्य आणि जीवनशक्तीचा स्तोत्र आहे. म्हणूनच सूर्यदेवाची पूजा फार महत्त्वाची मानली आहे आणि त्यासाठीच रथसप्तमी हा खास दिवस आहे. रथसप्तमीच्या दिवशी पवित्र स्नान करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. यंदा स्नानासाठी शुभ वेळ आहे पहाटे 5:26 ते सकाळी 7:17 या वेळेत किंवा सूर्योदयाच्या वेळी स्नान करून उगवत्या सूर्याकडे पाहून अर्घ्य दिल्यास आरोग्य सुधारतं आणि जीवनातील अडथळे कमी होतात अशी श्रद्धा आहे. या दिवशी रथसप्तमीला सूर्य जयंती असंही म्हटलं जातं. अनेक ठिकाणी घराच्या अंगणात सूर्याच्या रथाची रांगोळी काढतात आणि त्यावर दुधाचं पातेलं ठेवून दूध उकळतात. हे दूध सूर्यदेवाला नैवेद्य म्हणून दाखवलं जातं. हा प्रकार आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. रथसप्तमीची पूजा अगदी सोप्या पद्धतीने करता येते. सूर्योदयापूर्वी स्नान करताना शक्य असल्यास डोक्यावर आणि खांद्यावर रुईची 7 पानं ठेवून स्नान केलं जातं. स्नानानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या, त्यात लाल फुलं, अक्षता आणि थोडंसं लाल चंदन घाला आणि उगवत्या सूर्याकडे पाहून ओम सूर्याय नमः म्हणत अर्घ्य अर्पण करा. काही लोक सूर्यदेवाला 12 वेळा अर्घ्य देतात आणि सूर्याची 12 नावं म्हणतात. या दिवशी गायत्री मंत्र, आदित्य हृदय स्तोत्र किंवा सूर्य सहस्त्रनाम म्हणावं खूप शुभ मानलं जातं. तुम्ही जेवढं जमेल तेवढं करा. श्रद्धा महत्वाची असते बघा. रथसप्तमीच्या दिवशी शक्य असल्यास मीठ टाळून जेवण करावं आणि लाल रंगाचे कपडे परिधान करावे. खीर, दूध, पुरणपोळी किंवा साधा गोड नैवेद्य सूर्यदेवाला अर्पण केला तरीही चालतो. मनापासून केलेली पूजा सूर्यदेव नक्कीच स्वीकारतात असं मानलं जातं. रथसप्तमी म्हणजे सूर्यदेवाचा उत्तरायण प्रवास सुरू होण्याचा दिवस. सूर्याच्या रथाला 7 घोडे असतात म्हणून याला रथसप्तमी असं नाव आहे. हा दिवस हळूहळू वाढणाऱ्या उष्णतेचा, नव्या सुरुवातीचा आणि सकारात्मक बदलांचा संकेत मानला जातो. हे व्रत कोणीही करू शकतं. पुरुष, महिला, विद्यार्थी, वृद्ध सगळ्यांसाठी हे व्रत लाभदायक असतं. आरोग्य, करिअर, अभ्यास, आत्मविश्वासासाठी सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी हे व्रत मनापासून करा. शेवटी एवढंच सांगते, रथसप्तमी हा फक्त एक सण नाही, तर आयुष्यात उजेड आणणारा दिवस आहे. या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल नक्कीच घेऊन येईल. तुमच्या भागात रथसप्तमी कशी साजरी केली जाते? तुम्ही विशेष काय करता? कमेंट मध्ये नक्की सांगा. अशा सोप्या, आपुलकीच्या, भक्तिविषयक व्हिडिओसाठी प्रेरितच विश्वाला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. ओम सूर्याय नमः.